तर नमस्कार मंडळी. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन खुशखबर, महत्त्वाची माहिती, महत्त्वाचा अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय. तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती 2024 यामध्ये मित्रांनो जवळपास 16,000 प्लस जागांसाठी ते मेगा भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर याबद्दलची जी काही ऑफिशियल जाहिरात आहे ती आज 5 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जसं की तुम्हाला माहित असेल मित्रांनो, या अगोदर आपण महत्त्वाचा व्हिडिओ याबद्दल अपलोड केला होता, ज्यामध्ये पोलीस भरतीची जी काही ऑफिशियल नोटिफिकेशन येणार आहे त्याची संपूर्ण माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिली होती. तसेच पोलीस भरतीसाठी आवश्यक पात्रता काय, अटी शर्ती काय, अशी संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये पाहिली होती. तर मित्रांनो, याबद्दलचा जे काही ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म आज 5 मार्च 2024 पासून ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेले आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा ऍप्लिकेशन फॉर्म ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे भरायचा त्याची टू जेड माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी पात्रता पाहायला गेलं तर फक्त 12वी पास विद्यार्थी, कोणताही विद्यार्थी या योजनेसाठी, पोलीस भरतीसाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता. आणि यासाठी जी काही फीस असणार आहे ती, तुम्ही जर ओपन मधून असाल तर 450 रुपये फीस आहे, आणि जर तुम्ही कास्ट कॅटेगरी मधून असाल तर तुम्हाला 350 रुपये फीस असणार आहे. अशा प्रकारे फीसचं कॅटेगरी इथे दिलेली आहे. तर नक्की मित्रांनो, ही पण माहिती तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, कारण की मागच्या वेळेस जी काही पोलीस भरतीची फीस होती ती हजार रुपये होती. ती आता कमी करण्यात आलेली, ती आता 450 आणि 350 रुपये अशा प्रकारे असणार आहे. चला तर मित्रांनो, आता ऑनलाईन पद्धतीने पोलीस भरतीसाठी ऍप्लिकेशन फॉर्म कशा प्रकारे फिलअप करायचा त्याची टू जेड माहिती जाणून घेऊया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल, चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन माहितीसाठी, अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्या अगोदर कोणत्या पदासाठी किती जागा निघाल्या त्याची माहिती सर्वात अगोदर जाणून घेऊया. इथे तुम्ही पाहू शकता, पोलीस शिपाईसाठी 9,373 जागा इथे निघाल्या आहेत. नंतर पोलीस बॅट्समनसाठी 1576, पोलीस शिपाई SRPF साठी 3,441 आणि कारागृह शिपाईसाठी 1,800 जागा. अशा प्रकारे टोटल 16,190 जागा इथे निघाल्या आहेत. तर कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा निघाल्या आहेत त्याची पण संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. सर्वात जास्त मुंबई शहरामध्ये या जागा निघाल्या आहेत. जवळपास 4,230 जागा फक्त मुंबईमध्ये इथे निघाल्या आहेत. तर संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता. चला तर आता ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्यासाठी सर्वात अगोदर मित्रांनो, तुम्हाला पोलीस रिक्रुटमेंट 2024 या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं. याची लिंक मी तुम्हाला तशी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. इथे आल्यानंतर जर मित्रांनो तुम्हाला या पोलीस भरतीची ऑफिशियल जाहिरात हवी असेल तर इथे तुम्ही पाहू शकता, जाहिरात अधिक माहिती यावर क्लिक करून तुम्ही याची ऑफिशियल जाहिरात इथे पाहू शकता आणि डाउनलोड करू शकता. ऑनलाईन फॉर्म फिलअप करण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट करायचं आहे. तर त्यासाठी नवीन नोंदणी करा, आपले खाते नसल्यास इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन झालेला दिसून जाईल. इथे तुम्ही पाहू शकता, कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन, उमेदवाराची नोंदणी. तर अशा प्रकारे रजिस्ट्रेशन फॉर्म आहे. तर यामध्ये सर्वात अगोदर तुमची चालू मेल आयडी एंटर करायची आहे. मेल आयडी एंटर करत असताना तुमची ॲक्युरेट मेल आयडी तुम्हाला इथे एंटर करायची आहे. जसं की तुम्ही इथे नोटिफिकेशन पाहू शकता, भविष्यातील पत्रव्यवहारासाठी तुमची मेल आयडी ही अगदी ॲक्युरेट असली पाहिजे, कारण की जे पण पुढचे व्यवहार असणार आहे ते तुम्ही प्रोव्हाइड केलेल्या मेल आयडीवरच येत असतात. नंतर इथे तुमचा पासवर्ड एक क्रिएट करायचा आहे. इथे तुम्हाला परत तुमचा पासवर्ड कन्फर्म करायचा आहे. इथे तुमचा चालू 10 अंकी मोबाईल क्रमांक, इथे तुमचं संपूर्ण नाव इंग्रजीमध्ये, इथे तुमचं मराठीमध्ये नाव ऑटोमॅटिकली आलेलं तुम्हाला इथे दिसून जाईल. यामध्ये नोट दिलेले आहे, स्वतःचे नाव, वडिलांचे, पतीचे नाव, आडनाव. अशा प्रकारे तुम्हाला इथे तुमचं नाव एंटर करायचं आहे. जसे की फॉर एक्झाम्पल माझं नाव रोहित अशोक रगडे. अशा प्रकारे तुम्हाला तुमचं पण नाव ॲक्युरेट, तुमचं नाव, नंतर तुमच्या वडिलांचं नाव आणि नंतर तुमचं आडनाव, अशा प्रकारे तुमचं नाव इथे एंटर करायचं आहे. नंतर इथे तुमचं लिंग, मेल, फिमेल, इथे तुमचा आधार कार्ड नंबर जो काही 12 अंकी असेल आधार कार्ड नंबर, तो ॲक्युरेट इथे तुम्हाला एंटर करायचा आहे. इथे तुम्हाला या बॉक्समध्ये टिक मार्क करून दिलेला कॅप्चर कोड तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि रजिस्टर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. रजिस्टर यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला इथे नोटिफिकेशन दाखवली जाईल. आता प्लीज चेक युअर ईमेल आयडी फॉर व्हेरिफिकेशन लिंक. आता मित्रांनो तुम्ही जी काही मेल आयडी एंटर केली असेल त्याच्यावर एक OTP जाईल, एक व्हेरिफिकेशन लिंक जाईल. त्या दिलेल्या लिंकवर तुम्हाला क्लिक करून तुमची मेल आयडी इथे तुम्हाला कन्फर्म करायची आहे. तर मित्रांनो आता तुम्हाला अशा प्रकारे तुमच्या मेल आयडी मध्ये जायचं, इथे तुम्ही पाहू शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता, एक नंबरलाच ती मेल आयडी आलेली तुम्हाला इथे दिसून जाईल. तर इथे तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं. इथे तुम्ही पाहू शकता, महाराष्ट्र स्टेट पोलीस रिक्रुटमेंट ईमेल व्हेरिफिकेशन. तर अशा प्रकारे तुमच्या मेलमध्ये अशा प्रकारे लिंक आलेली असेल, ती लिंक फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या लिंकवर क्लिक केलं की तुमची जी काही मेल आयडी असेल ती अशा प्रकारे सक्सेसफुली व्हेरीफाय झालेली तुम्हाला इथे दिसून जाईल. प्लीज लॉग इन विथ युअर मेल आयडी विथ द युजर नेम अँड पासवर्ड. जो काही तुम्ही पासवर्ड क्रिएट केलेला असेल त्या पासवर्ड सोबत तुम्हाला इथे तुमचा अकाउंट तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे. तर लॉग इन करण्यासाठी इथे तुम्ही बघू शकता युजर लॉग इन. तर इथे तुम्हाला तुमची जी काही मेल आयडी असेल ती तुम्हाला इथे एंटर करायची आहे
आणि जो काही तुम्ही पासवर्ड क्रिएट केलेला असतो तो पासवर्ड तुम्हाला इथे एंटर करून दिलेला कॅप्चर कोड एंटर करायचा आणि लॉग इन यावर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे तुमचं अकाउंट लॉग इन झालेलं तुम्हाला इथे दिसून जाईल. तर अकाउंट लॉग इन झाल्यानंतर इथे तुमची संपूर्ण माहिती दिसेल. इथे माहिती दिसल्यानंतर इथे तुम्हाला अर्ज आणि छायाचित्र स्वाक्षरी अपलोड करा. इथे तुम्हाला सर्वात अगोदर तुमचा फोटो अँड सिग्नेचर अपलोड करायचे आहे. तर इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर प्लीज फिल ॲप्लिकेशन फर्स्ट. तर मित्रांनो अकाउंट लॉग इन झाल्यानंतर सर्वात अगोदर इथे तुम्हाला अर्ज आणि छायाचित्र इथे तुम्हाला क्लिक केल्यानंतर पदासाठी अर्ज करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही अर्ज फिलअप करत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमचा फोटो अँड सिग्नेचर अपलोड करता येत नाही. तर सर्वात अगोदर तुम्हाला इथे तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचा आहे. तर पदासाठी अर्ज करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे ॲप्लिकेशन फॉर्म ओपन झालेला दिसून जाईल. तर यामध्ये अशा प्रकारे 5 स्टेप दिलेला आहे. वैयक्तिक तपशील, आरक्षण तपशील, संपर्क तपशील, इतर तपशील आणि शैक्षणिक माहिती. अशा प्रकारे संपूर्ण स्टेप आपल्याला इथे कंप्लीट करायचे आहे. तर वैयक्तिक तपशीलमध्ये सर्वात अगोदर इथे तुम्हाला तुमचं नाव, नंतर इथे तुमच्या वडिलांचं नाव आणि इथे तुमचं आडनाव. अशा प्रकारे तुम्हाला इथे तुमचं नाव एंटर करायचं आहे. नंतर इथे तुमच्या आईचं नाव एंटर केल्यानंतर ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे इंग्लिशमध्ये एंटर करायची आहे. इंग्लिशमध्ये एंटर केल्यानंतर मराठीमध्ये ऑटोमॅटिकली एंटर झालेली दिसून जाईल. फक्त इथे तुम्हाला तुमचं नाव कन्फर्म करायचं आहे. मराठीमध्ये एंटर झालेलं नाव बरोबर आहे का? जर चुकीचं एंटर झालं असेल तर तुम्हाला इथे तुमची लँग्वेज चेंज करून इथे तुम्हाला तुमचं नाव बरोबर एंटर करायचं आहे. नंतर आहे पद. आता तुम्हाला कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे? कॉन्स्टेबल, ड्रायव्हर, SRPF, बँड्समॅन आणि प्रिझन कॉन्स्टेबल म्हणजेच कारागृह शिपाई. ज्यासाठी अर्ज करायचा आहे ते तुम्हाला पोस्ट इथे सिलेक्ट करायचं आहे. आपल्याला पोलीस कॉन्स्टेबलसाठी अर्ज करायचा आहे. तर जे पोस्टसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे ती पोस्ट सिलेक्ट करा. नंतर घटकमध्ये इथे तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला कोणत्या जिल्ह्याअंतर्गत अर्ज करायचा आहे. मुंबई सिटी, ठाणे सिटी, नागपूर, पिंपरी, मिरा, सोलापूर, जे काही तुम्हाला ज्या पण जिल्ह्यामध्ये जॉब हवा असेल, ज्या ठिकाणामधून तुम्हाला अर्ज करायचा आहे ते जिल्हा, तो तालुका तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला पुढे जा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता नंतरची स्टेप आहे आरक्षण तपशील. तर आरक्षण तपशीलमध्ये तुम्हाला इथे काही क्वेश्चन विचारतील जातील. त्यामध्ये तुम्हाला फक्त येस किंवा नो मध्ये तुम्हाला इथे तुमचं उत्तर तुम्हाला इथे द्यायचं आहे. होय किंवा नाही मध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. तर सर्वात अगोदर अंशकालीन आहात का? जर तुम्ही अंशकालीन असाल तर येस, नसाल तर नाही. नंतर माजी सैनिक आहात का? असेल तर होय, नसेल तर नाही. नंतर भूकंपग्रस्त भागातून आहात? असेल तर येस, नसेल तर नाही. नंतर गृहरक्षक होमगार्ड आहात? असेल तर होय, नसेल तर नाही. नंतर तुम्ही अनाथ आहात? असाल तर होय, नसाल तर नाही. नंतर आपण माजी सैनिकावर अवलंबून असलेला मुलगा, मुलगी, पत्नी काय पण असाल तर होय, नसाल तर नाही. नंतर आहे पात्र गुणधारक खेळाडू आहात? जर तुम्ही स्टेट लेवल, सेंट्रल लेवल खेळाडू असाल तर होय, नसाल तर नाही. प्रकल्पग्रस्त भागातून आहात? असाल तर होय, नसाल तर नाही. पोलीस पाल्य आरक्षणास पात्र आहात का? म्हणजे तुमचे आई वडील पोलिसामध्ये आहेत का? असेल तर होय करा, नसेल तर नाही. यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ज्या जात प्रवर्गातून तुम्हाला अर्ज करू इच्छितात ती जात तुम्हाला इथे सिलेक्ट करायची. आता इथे तुमची कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे, ज्या अंतर्गत तुम्हाला इथे अर्ज करायचे आहे. तर इथे तुमची कास्ट SC, ST, VJ, NT, SBC, OBC, SC, BC, EWS, ओपन जे काय असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. नंतर आहे जात प्रमाणपत्राची माहिती. इथे तुम्हाला इथे तुमच्या कास्ट सर्टिफिकेटची संपूर्ण माहिती एंटर करायची आहे. इथे सर्वात अगोदर जावक क्रमांक म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. कास्ट सर्टिफिकेट केव्हा इश्यू झालं त्याची डेट. इथे तुमचं शिक्षण सिलेक्ट करायचं आहे 12वी. नंतर इथे तुमचं उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक. आता जी काय 12वीची मार्कशीट असेल त्याच्यावर एक उत्तीर्ण क्रमांक असतो, तो ॲप्लिकेशन क्रमांक तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. नंतर इथे जन्मतारीख, इथे तुमची डेट ऑफ बर्थ एंटर करायची. डेट ऑफ बर्थ एंटर केल्यानंतर तुमचं वय ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट झालेलं दिसून जाईल. ही संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर पुढे जा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. पुढे जा यावर क्लिक केल्यानंतर आता आहे संपर्क तपशील. तर इथे तुम्हाला तुमची संपर्क माहिती जी काय ॲड्रेस डिटेल असेल ती तुम्हाला इथे एंटर करायची. तर यामध्ये तुमचा घर क्रमांक, नंतर इथे तुमचा संपर्कासाठीचा जो काय परिसर असेल जवळपासचा तो परिसर, नंतर इथे तुम्ही ज्या पण ठिकाणी राहत असाल तो जो काही रस्ता असेल सुप्रसिद्ध रस्ता, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे तुमचा संपूर्ण ॲड्रेस तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. नंतर इथे आपले महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे. नंतर आपला इथे जिल्हा सिलेक्ट करायचा. नंतर आपला तालुका सिलेक्ट करायचा. गावाचं नाव एंटर करायचं. मुक्काम पोस्ट जे काय असेल ते एंटर करायचं आहे. पिनकोड एंटर करायचा आहे. ही संपूर्ण माहिती अगदी काळजीपूर्वक तुम्हाला इथे एंटर करायची आहे. आता ही झाली ॲड्रेस डिटेल. आता स्थायी निवास, आणि आता यामध्ये स्थायी निवास तपशील आणि संपर्कासाठीचा तपशील हे दोन्ही जर तुमचे सेम असतील, म्हणजे जो काही तुमचा करंट आणि प्रेझेंट ॲड्रेस असेल तो तुमचा सारखाच असेल, तर तुम्हाला इथे यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर जो काही वरचा ॲड्रेस असेल तो ऑटोमॅटिकली फिलअप झालेला दिसून जाईल. यावर क्लिक केल्यानंतर पुढे जा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
आता 3 नंबरची स्टेप आहे इतर तपशील. तर इतर तपशीलमध्ये सर्वात अगोदर तुमचा धर्म सिलेक्ट करायचा आहे. हिंदू, बुद्धिस्ट, ख्रिश्चन, जैन, शीख जे काही असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. नंतर इथे तुमची जात जी काही कास्ट असेल तुमची जात तुम्हाला इथे एंटर करायची आहे. इथे तुमची पोट जात तुम्हाला जर माहीत असेल तर एंटर करा, अन्यथा सोडून द्या. नंतर शासकीय निमशासकीय सेनादलात सध्या तुम्ही सेवेत आहात का? जर तुम्ही सध्या गव्हर्नमेंट जॉबमध्ये असाल तर सध्या होय, नसाल तर नाहीवर क्लिक करा. नंतर महाराष्ट्राचे आदिवासी, तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का? तर होय, आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहोत. इथे तुम्हाला होयवर क्लिक आहे. जर तुम्ही नाहीवर क्लिक केलं तर तुम्ही यासाठी काही वेळेस अपात्र ठरू शकता. तर इथे तुम्हाला होयवर क्लिक करायचं. नंतर तुमचं जे काही डोमिसाईल सर्टिफिकेट असेल त्याचा ॲप्लिकेशन नंबर आणि कोणत्या दिवशी तुमचं रहिवासी इश्यू झालं त्याची डेट तुम्हाला ते एंटर करायची. नंतर आहे कर्नाटकचे रहिवासी आहात का? जर तुम्ही कर्नाटकचे रहिवासी असाल तर यस करा, नसाल तर नाहीवर क्लिक करा. हे कशासाठी ऑप्शन दिलेलं आहे तर जी काय आपली महाराष्ट्र आणि कर्नाटकची बाउंड्री आहे त्याच्यामध्ये काही व्यक्ती कर्नाटकहून तर काही व्यक्ती महाराष्ट्रातले असतात, त्याच्यामुळे हे ऑप्शन दिलेलं आहे. नंतर आहे ज्या समांतर आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिक तो प्रवर्ग खेळाडू तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. आता ज्या पण प्रवर्गातून तुम्हाला अर्ज करायचा असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता, परंतु आता आपण त्या कोणत्याही प्रवर्गात कास्ट कॅटेगरीमध्ये येत नाही, त्याच्यामुळे ऑप्शन आपल्याला अनअवेलेबल दिसतोय. नंतर आहे उमेदवार नॉन क्रिमिलियरमध्ये आहे का? जर तुम्ही नॉन क्रिमिलियरमध्ये असाल, आता नॉन क्रिमिलियरमध्ये कोण येतं? यामध्ये व्हीजीएनटी कास्ट आणि ओबीसी कास्ट या दोन कास्टमधील विद्यार्थी नॉन क्रिमिनलमध्ये येत असतात, तर त्यांना होयवर क्लिक करावं लागतं. इथे तुम्ही पाहू शकता इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, भटक्या जाती अशा प्रकारचे ज्या काही संपूर्ण जाती आहेत ओबीसी आणि व्हीजीएनटी यांनाच याच विद्यार्थ्यांना इथे होयवर क्लिक करायचं, अन्यथा नाहीवर क्लिक करायचे. होयवर क्लिक केल्यानंतर इथे एक नवीन ऑप्शन ओपन होईल. नॉन क्रिमिलियर गटामध्ये मोडत असल्याबाबतचे निवड केलेल्या प्रवर्गासाठी विविध जे काही प्रमाणपत्र असतं ते तुमच्याकडे आहे का? असेल तर होयवर क्लिक करा. होयवर क्लिक केल्यानंतर त्याचा ॲप्लिकेशन नंबर आणि दिनांक कोणत्या दिवशी झालं त्याची माहिती तुम्हाला इथे एंटर करायची आहे. नंतर आहे पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी विहित केलेली शारीरिक अर्हता तुम्ही पूर्ण केलेली आहे का? आता पोलीस भरतीसाठी जी काय पात्रता दिलेली आहे, पात्रता जसे की तुम्हाला माहित आहे हाईट विद्यार्थ्यांसाठी पुरुषांसाठी 165 सेंटीमीटर आणि छाती पुरुषांसाठी 79 सेंटीमीटर अशा प्रकारे असली पाहिजे. या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल तर होयवर क्लिक करायचे आहे. नंतर उमेदवार शिपाई उपदाच्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे का? वैद्यकीयदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे का? तर होयवर क्लिक करायचं आहे. नंतर आपल्याकडे सी या प्रकारतील एनसीसी सर्टिफिकेट आहे का? असेल तर यस, नसेल तर नाहीवर क्लिक करायचं आहे. आपल्याकडे वाहन चालवण्याचा परवाना आहे का? जर तुमच्याकडे हलके मोटर वाहन चालवण्याचा LMV जे काही लाईट व्हेकल मोटर असते 4 व्हीलर चालवण्याचं लायसन आहे का? असेल तर होयवर क्लिक करा, नसेल तर नाही. आता हा ऑप्शन जास्त कोणाला गरजेचा पडेल? आता ज्यांना पोलीस शिपाई पोलीस ड्रायव्हरसाठी अर्ज करायचा असेल त्यांच्याकडे 4 व्हीलरचं ड्रायव्हिंग लायसन असणे आवश्यक आहे, तर त्यांना इथे यस करावेच लागेल. आपल्याकडे वाहन चालवण्याचा हलके परवाना नसल्यास तो तुम्हाला 2 वर्षाच्या आत सादर करावा लागतो. जर तुमच्याकडे नसला तर काही अडचण नाही, तुम्ही ते 2 वर्षाच्या आतमध्ये इश्यू करून तुम्ही ते देऊ शकता. आपल्याकडे संगणक हाताळणी येत असल्याबाबतचे प्रमाणपत्र आहे का? MSCIT सर्टिफिकेट आहे का? आहे तर यस. नंतर आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे आई वडील पाल्ले आहात का? जर तुमचे आई वडील आत्महत्याग्रस्त शेतकरी असेल तर तुम्हाला ह्यावर क्लिक करायचं, नसेल तर नाहीवर क्लिक करायचं आहे. ही संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर पुढे जा यावर तुम्हाला क्लिक करा. पुढे जा यावर क्लिक केल्यानंतर आता शेवटची स्टेप आहे शैक्षणिक तपशील. तर आता इथे तुम्हाला तुमची शैक्षणिक माहिती इथे एंटर करायची आहे. तर अर्थामध्ये इथे तुम्हाला 12वी 12th हे सिलेक्ट करायचं आहे. नंतर इथे तुमचं विद्यापीठ सिलेक्ट करायचं आहे. 12वीचं जे काही आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड होतं ते तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. इथे तुम्हाला पासवर्ड सिलेक्ट करायचं आहे. इथे निकालचं वर्ष, ज्या वर्षी तुम्ही 12वी पासआउट झाला ते वर्ष तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. इथे तुमचे प्राप्त गुण तुम्हाला इथे एंटर करायचे आहे. जसे की इथे तुम्ही पाहू शकता आपली 12वीची मार्कशीट आहे, यामध्ये प्राप्त गुण 650 पैकी 566 मार्क मला पडलेले आहे. तर तसेच तुम्हाला इथे तुमचे मार्क एंटर करायचे आहे. प्राप्त गुण, एकूण गुण 650 जे काय असतील तुमचे ते तुम्हाला इथे एंटर करायचे आहे. नंतर आपण पदवीधर आहात का? तुमचं जर ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं असेल तर होयवर क्लिक करा. होयवर क्लिक केल्यानंतर तुम्ही कोणत्या शाखेतून पदवी घेतलेली आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. BA, BCom, BSc, BBA, BCA जे काही तुमची डिग्री असेल ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. नंतर आहे आपण पोस्ट ग्रॅज्युएट पदवीधर आहात का? जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर होय, नसेल तर नाहीवर क्लिक करायचं आहे. नंतर पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात का? परंतु अंतिम निवड यादीत निवड झाली नाही तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्या स्थापनेवर मुलाखत घेऊन करार पद्धतीने काम करण्यास तुम्ही इच्छुक आहात का? तर तुम्हाला कंपल्सरी इथे यस होयवर क्लिक करून ठेवायचं आहे. नंतर इथे तुम्हाला प्रतिज्ञा द्यायचे, डिक्लेरेशन द्यायचं आहे, कन्फर्म करायचं आहे. नंतर अर्जाचे पुनर्दर्शन म्हणजेच जे काही ॲप्लिकेशनचा फॉर्म आहे तो रिव्ह्यू तुम्हाला इथे कंप्लीट करायचा आहे. तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर जी काही तुम्ही संपूर्ण माहिती फिलअप केलेली असेल ती संपूर्ण माहिती तुम्हाला इथे
चेक करायचे संपूर्ण माहिती बरोबर आहे काय. संपूर्ण माहिती बरोबर जर असेल तर तुम्हाला जे बंद करा यावर क्लिक करायचे. नंतर इथे जतन करा यावर तुम्हाला क्लिक करायचे. जतन करा यावर क्लिक केल्यानंतर कृपया माहिती पुन्हा तपासून घ्या. एकदा जतन केलेली माहिती पुन्हा संपादित करू शकत नाही, तुम्हाला इथे कन्फर्म करायचं आहे. जर संपूर्ण माहिती बरोबर असेल तरच तुम्हाला इथे ओकेवर क्लिक करायचं आहे. ओके या बटनावर क्लिक केल्यानंतर यशस्वीरित्या तुमचा अर्ज फिलअप झालेला तुम्हाला इथे दिसून जाईल. अशा प्रकारे तुमचा टोकन नंबर जनरेट झालेला आहे. इथे तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे. ओकेवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला परत एकदा होम पेजवर रिडायरेक्ट केलं जाईल. तर इथे तुम्ही पाहू शकता आपला ऍप्लिकेशन फॉर्म, त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दाखवली जाईल. आता जे काही पेमेंट असेल ते इथे बाकी आहे तुम्हाला इथे दाखवलं जाईल. त्या अगोदर पेमेंट करण्या अगोदर तुम्हाला इथे तुमचं जे काही फोटो आणि सिग्नेचर असेल ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. त्यासाठी परत तुम्हाला इथे या ऑप्शनवर यायचं आणि इथे तुम्हाला छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथे आता तुम्हाला तुमचा पासवर्ड साईज फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे. तर छायाचित्र अपलोड करा यावर तुम्हाला क्लिक करायचं. नंतर चूज फाईल यावर क्लिक करण्या अगोदर जे काही फोटोची साईज वगैरे असली पाहिजे त्याची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. फोटोची साईज 5 KB ते 20 KBच्या आत असली पाहिजे. तर चूज फाईल यावर क्लिक करून तुम्हाला तुमचा फोटो इथे अपलोड करायचा आहे. आता ज्या ठिकाणी तुम्ही तुमचा फोटो सेव्ह करून ठेवलेला असेल तो फोटो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे, ओपनवर क्लिक करायचा आहे आणि अपलोड यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अपलोड यावर क्लिक केल्यानंतर तुमचा फोटो सक्सेसफुली अपलोड झालेला दिसून जाईल. सेम ॲज इट इज तुम्हाला इथे तुमची सिग्नेचर पण अपलोड करायची आहे. सिग्नेचर सिलेक्ट करून अपलोडवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला तुमचा फोटो अँड सिग्नेचर अपलोड करायचा आहे. अपलोड करत असताना मित्रांनो तुम्हाला खूप काही अडचण येतील. त्यासाठी मी तुम्हाला एक वेबसाईट सांगेल, compressingJPG.online अशा प्रकारे वेबसाईट, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्हाला फक्त तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे वेबसाईट असेल. इथे तुम्हाला तुमचा फोटो सिलेक्ट करायचा आहे. इथे किती KB पर्यंत लागते ती इमेज, ती KB सिलेक्ट करायची आणि जी काही फोटोची साईज असेल, आता आपण इथं फोटो अपलोड करायचा यावर क्लिक करा. इथे जी काही छायाचित्रीची रुंदी आणि उंची दिलेली आहे ती फक्त तुम्हाला इथे एंटर करायची आणि कंप्रेसवर क्लिक करायचं आहे आणि तो फोटो डाउनलोड करून तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा फोटो अँड सिग्नेचर इथे अपलोड करायचा आहे. अपलोड झाल्यानंतर इथे तुम्हाला बॅकवर क्लिक करायचं आहे. बॅकवर क्लिक केल्यानंतर आता जी काही ॲप्लिकेशन फीस असेल 350 रुपये, जर तुम्ही कास्ट कॅटेगरीमधून असाल आणि जर ओपनमधून असाल तर 450 रुपये फीस आहे. ती फीस तुम्हाला इथे पेड करायची आहे. तर पेड करण्यासाठी पे नाव यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा टोकन नंबर दिसेल. इथे तुम्हाला पुढे जा यावर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला फीस वगैरे दाखवली जाईल. इथे तुम्हाला ऑनलाईन भरणावर क्लिक करा. दिलेला कॅप्चर कोड एंटर करून सबमिटवर क्लिक करा. तर नंतरचा ऑप्शन अशा प्रकारे ओपन झालेला दिसून जाईल. तर इथे तुम्हाला नेट बँकिंग किंवा IMPS यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेट बँकिंगवर क्लिक करा. नंतर पे गव्हर्नमेंट इंडिया यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नंतर प्रोसीड फॉर पेमेंट यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवर रिडायरेक्ट केलं जाईल. इथे तुम्हाला कोणत्या एका पद्धतीने तुमचं पेमेंट हे कंप्लीट करायचं आहे. तर QR कोड यावर क्लिक करा. नंतर इथे भीम UPI सिलेक्ट करा. मेक पेमेंट यावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर जो काही QR कोड येईल तो तुमच्या फोनपे, गुगल पे याने स्कॅन करून 350 रुपये फीस तुम्हाला ऑनलाईन पेड करायची आहे. ऑनलाईन पेमेंट झाल्यानंतर तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला तुम्हाला इथे दिसून जाईल. नंतर तुम्हाला तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंटआउट काढून तुमच्याजवळ सेव्ह करून ठेवायची आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही घरी बसून पोलीस भरतीचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता. फॉर्म फिलअप करत असताना जर तुम्हाला कुठेही काय अडचण येत असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल. तर मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा आणि मित्रांनो ज्या पण तुमच्या मित्राला पोलीस व्हायची इच्छा असेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्याचा पण यामध्ये फायदा होईल. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.